मालाचा आपण बाजारात जातो, पैसे घेतो, बाजारात जातो, काय करतो? बाजारात गेल्यानंतर सडलेला भाजीपाला आणतो का? आणली का एखाद्या बाईने? दुकानात गेल्यानंतर फाटकी साडी, सडलेला भाजीपाला, भाऊ चांगला नका देऊ तुम्ही मला, खराब भाजीपाला द्या, असं कोणी आणलंय का? मग आपण कशासाठी आलेलो आहे महाराज? आपला जन्म झालेला आहे. जन्म झाल्यानंतर मनुष्य काय करतो? हा सगळा माया बाजार आहे आणि या माया बाजारमध्ये आपल्याला काय करायचं आहे? चांगलं गोळा करायचंय. मग काय गोळा करणार तुम्ही? चांगलं कर्म, चांगलं कर्म गोळा करायचंय आणि वांगलं सोडायचंय आणि तेच आपल्या कामात येणार आहे. म्हणून हा धूर काढण्यासाठी माऊली सुद्धा संतांना मदत करतात. एके ठिकाणी अभंगात ज्ञानेश्वर माऊली सांगतात, कृष्ण अंजन एक वेळा डोळा घातला आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाखविला सोजळ, बाप रखमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. जसं आपण लहान असतो ना महाराज, आपले डोळे आल्यावर आपली आई काय करते? आपल्या डोळ्यामध्ये नेत्रांजन घालते. त्याचप्रमाणे माऊली देखील काय सांगायला लावतात? काय घालायला लावतात? आपले डोळे आलेले आहेत, हा धूर घुसलेला आहे, डोळे आलेले आहेत, मग त्या डोळ्यामध्ये आपल्याला काय करायचंय महाराज? कृष्णांजन घालायचंय. मग कृष्णांजन म्हणजे काय? कृष्णांजन म्हणजे काय? हा जो जीवात्मा आहे, या जीवात्माला देव समजत नाही, शास्त्र समजत नाही, कीर्तन समजत नाही, भजन समजत नाही, मनन समजत नाही, श्रवण समजत नाही, नामस्मरण सुद्धा समजत नाही. मग माऊली काय सांगतात? तिमिर दुःख गेले फिटल्या भ्रांतीचे पडळ. मग तिमिर दुःख जातात. कुठकुठले दुःख जातात? आदि दैविक, आदि भौतिक, आदि आध्यात्मिक. हे तिमिर दुःख फिटतात महाराज केव्हा? जेव्हा आपण भगवंताच्या सानिध्यात गेलो तेव्हा. विठ्ठल विठ्ठल.